रोज रोज तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला होता ना, मलाही खूप कंटाळा आला होता. म्हणून आज बनवली मी गावरान पद्धतीची अशी बटाटा रस्सा भाजी. आणि यासाठी मी घेतली होती ताजी वांगी, बटाटे आणि नारळाचं खोबऱ्याचं हे आपलं वाटण. आणि नंतर ते कढई गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्त्याची मस्त अशी फोडणी दिली. नंतर कांदा घातला, तो गुलाबी होऊस तोपर्यंत परतला. नंतर आपलं हे खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आणि ते हे व्यवस्थित तेल सुटूस तोपर्यंत परतून घेतलेलं आहे. नंतर टाकला टोमॅटोवर वरतून थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो, लवकर शिजतो. आणि नंतर आपले जे घरगुती मसाले आहेत ते टाकलेले आहेत. आपला कांदा मसाला आणि लाल तिखट, गरम मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. नंतर मी यामध्ये बटाटे टाकलेले आहेत. बटाटे आधी टाकण्याचं कारण बटाटे शिजायला वेळ लागतो. बटाटे टाकून सगळं मिक्स करून घेतलं की मग थोडंसं वाफवून घ्यायचे बटाटे. आणि नंतर मग यामध्ये मी टाकणार आहे आपली वांगी लवकर शिजतात म्हणून ती नंतर टाकायची. आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक, कमेंट, शेअर करा प्लीज. नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरती कडकडीत गरम असं पाणी टाकायचं आहे. उकळलेलं पाणी टाकल्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला छान अशी तर्री येते आणि भाजी पण खूप लवकर शिजते. आणि व्यवस्थित असं सगळं उकळून घ्यायचं आहे. वरती दाण्याचा कूट टाकलेला आहे मी, शेंगदाण्याचा, त्याने थोडासा घट्टपणा येतो आणि भाजीची चवही अप्रतिम लागते. आणि ही तयार आहे आपली चमचमीत अशी गावरान पद्धतीची वांग बटाटा रस्सा भाजी. नक्की बनवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.